कागलच्या राजकीय विद्यापीठामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या रणधुमाळीमध्ये चला तर मग पाहूया जनतेचं मत नेमकं काय आहे. माजी खासदार संजय मंडलिक यांचे सुपुत्र वीरेंद्र मंडलिक हे मागच्या वेळी या रणांगणातून होते. त्यांना पाडण्याचे जे किमये गेले होते ते मनोज परांडे राष्ट्रवादीचे आपल्यासोबत आहेत. की पुन्हा एकदा त्यांच्या मातृश्री या जिल्हा परिषदेच्या रणांगणात आहेत. तर काय यावेळेची मागच्या वेळची जी रणनीती होती यावेळची रणनीती काय वाटते, कसा प्रतिसाद मिळतो? लोकांच्यातून प्रतिसाद तुम्ही पाहताय. तुम्ही आता मला वाटतं की न्यूज रिपोर्टच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येकाच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मी असू दे किंवा हे आमच्या महायुतीतील आता सगळे घटक म्हणजे आता भूषणदादा आहेत सोबत, आता ते आल्यामुळे तर मला वाटतं 10-30 बळ आलेलं आहे. त्यामुळं हा विजय अगदी सुकर आणि चांगला आहे. लोकांच्यातून चांगला प्रतिसाद आहे. लोकांच्या संपर्कात राहिलेले जे फायदे आहेत, लोकांची कामं केलेले फायदे, तर नक्कीच मला वाटतं की 9 तारखेला तुम्हाला मोठ्या फरकाने विजय दिसेल. मंत्री हसन मुश्रीफ यांचा बालेकिल्ला म्हणून बोरवड जिल्हा परिषद मतदारसंघाकडे पाहिलं जाते. पुन्हा एकदा तुम्हाला संधी दिलेली आहे. राष्ट्रवादीच्या ज्या महिला अध्यक्ष होत्या शीतलताई परागटे या शिवसेनेतून लढत आहेत आणि थेट सामना होतोय परागटे विरोध परागटे. तर खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती अन्याय झाला आहे कारण यामध्ये सहानुभूतीची लाट नेमकी कोणाच्या बाजूने? तुम्ही ती 9 तारखेला मताच्या रूपातून तुम्हाला सहानुभूती मिळते काय, कामाची पोचपावती मिळते लक्षात येईल. मला वाटतं की राजकारणामध्ये सहानुभूतीपेक्षा कामाला महत्त्व दिलं जातं आणि मी कधी माझा स्वभाव नाही की टीका करणं. मी कामातून उत्तर देतो आणि मी नक्कीच या विभागामध्ये राहिलेल्या 5 वर्षामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये कामातून चांगलं काम करून दाखवेन मी, एवढं आश्वासन. महत्त्वाचे जे मुद्दे होते मतदारसंघाचे त्यावेळी 17 गावं होती जे विकास कामाचे महत्त्वाचे गावोगावी तुम्ही त्याच्यावरती विकास कामाचा लोकांच्यावरती विरोधात आरोप करतात. आणि मला वाटतं की आरोप कुणी केलेले नाहीत कारण की त्यांना माझा विकास दिसलेला आहे. कुणीच माझ्यावरती आरोप केलेले नाहीत आणि आरोप नक्कीच करणार नाहीत कारण की बिद्रीसारखी PSC असू दे, पिंपळगावसारखी PSC असू दे, पाचणीसारखी PSC असू दे, त्याच्यामध्ये नक्कीच या नेते मंडळींचा सहभाग आहे. पण पाठपुरवण्याची जबाबदारी जिल्हा परिषद सदस्य म्हणून होती ती मी नक्कीच चांगल्या प्रकारे केलेली आहे. आणि या विभागातील क वर्ग दर्जा क्षेत्र बेलोळी बुद्रुकसारखी ठिकाणं आहेत. अंगणवाड्या बांधून काढलेल्या, सगळ्या गावामध्ये अंगणवाड्या ज्या ज्या कमी होत्या त्या बांधलेल्या आहेत. शाळा दुरुस्ती, आरोग्य विभागामधील आरोग्याची कामं दुरुस्तीसारखी असू द्यात. त्यानंतर मूलभूत सुविधा आपण पोहोचवलेल्या आहेत आणि वैयक्तिक लाभार्थी आपण तितक्याच ताकदीने केलेले आहेत. माझ्या मतदारसंघामध्ये 550 ते 600 लाभार्थी आपण फक्त कृषी विभागातून दिलेले आहेत. त्यानंतर बाकीची MSCIT असू दे किंवा सायकल असू द्यात, प्रत्येक विभागातील जी कामं आहेत ते आपण 100% चांगल्या प्रकारे केलेले आहेत. आणि ज्या ठिकाणी आपण उभारतोय अशा ठिकाणचे हायमास्टरी माझ्या माध्यमातून झालेले आहेत. तुम्ही ज्या गावचे रहिवासी आहेत त्या गावच्यामध्ये मी मागासवर्गीय वस्तीमध्ये 20-25 लाखाचा फंड लावलेला आहे. शाळा दुरुस्ती असू दे, प्रत्येक ठिकाणी जितकं आपल्याला चांगलं काम करता येते ते काम मी जिल्हा सदस्य म्हणून केलेलं आहे. त्यामुळे नक्की मला विरोधक कामावरती कधीच बोलणार नाहीत, मला गॅरंटी आहे. आणि विरोधकांचं काम आहे ते टीका करणं, ते करतील. ती मी माझ्यातल्या चुका दुरुस्त करण्यासाठी पूर्ण विश्वास आहे तुम्ही यावेळी पुन्हा एकदा बाकी 100%. त्याचवेळी मागची लढत बैठली तर मंडलिक गटातून ज्यांना उमेदवारी मिळेल असे वाटत असतानाच जे स्वर्गीय हिंदूराव बळवंतराव पाटील यांच्याच घराण्यातील जे मोठे घराणे जे काळापोटी धरणाचे शिल्पकार होते, बिद्री सहकारी साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांनी मोठा या ठिकाणी विकास कामे केलेले आहेत. आणि त्यात भूषणदादा पाटील जे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे उपसभापती होते, ते अपक्ष उमेदवार मागच्या वर्षी आता माझ्यासोबत होते आहेत. तर भूषणदादा, काय तुम्ही आता महायुतीतून आहात, आता भाजपमधून तुम्ही काम करत आहात, NCPचा स्कार्फ गळ्यामध्ये आहे आणि मनोज भाऊंचा तुम्ही प्रचाराच्या रणावर आहे. तर यावेळची परिस्थिती काय वाटते? जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकी ज्यावेळी घोषित झाल्या त्यावेळी राज्यामधून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, आदरणीय एकनाथजी शिंदे असतील आणि आत्ताच नुकतंच ज्यांचं निधन झालं ते कैलासवासी अजितदादा असतील, या सगळ्यांनी भूमिका घेतली. कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुती कोल्हापूर महानगरपालिकेमध्येच झाली महाराष्ट्रामध्ये. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदमध्ये सुद्धा महायुती म्हणून लढणं हे सगळ्या नेते मंडळींनी अपेक्षित धरून त्या पद्धतीनं महायुती आपल्या इथं संपन्न झाली. आणि महायुतीतनं ज्यावेळी आपण लढायचं म्हणतोय त्यावेळी प्रत्येक पक्षाने एक एक पाऊल मागे घेण्याची भूमिका ही प्रत्येक पक्षाची असते. तर त्या पक्षाचे आपण कार्यकर्ते म्हणून सुद्धा आम्हाला एक पाऊल मागं जाण्यासाठी नेत्यांनी विनंती केली. त्यावेळी आपण महायुती म्हणून त्यावेळेच्या ह्याच्यामध्ये माझ्यासुद्धा पत्नीचा फॉर्म भरलेला, मनोज भाऊंच्या आईंचा फॉर्म भरलेला आणि कुठं तर ह्या महायुतीच्या तडजोडीमध्ये
आपल्याला थांबलेल्या नेत्यांचा आदेश आपण मानून आदरणीय चंद्रकांत दादा असतील, आदरणीय आपले खासदार धनंजय महाडिक साहेब असतील, या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आपण थांबून आता राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत मुश्रीफ साहेबसुद्धा ह्या तालुक्याचे प्रमुख घटक म्हणून आणि राज्याचे मंत्री म्हणून आणि या कोल्हापूर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे प्रमुख म्हणून आपण सगळीच एकत्र काम करायचं असं आम्ही सगळ्यांनी ठरवून आज आम्ही मनोज भाऊंच्या ज्या मातोश्री आहेत त्यांच्या प्रचारासाठी इथं आम्ही सक्रिय झालो. एकंदरीत राष्ट्रवादी 3 सीटवरती लढते जिल्हा परिषदमध्ये, भाजपा 3 सीटवरती लढते, पंचायत समितीमध्ये कमळ चिन्हावरती 8 सीट दिलेले आहेत, 4 सीटवरती NCP लढते. तर दोन्ही गाडगेंची युती आहे ते भाजपमध्ये नंतर इनकमिंग झालेलं असताना एक मोठा गट तुमचा बोरोडे मतदारसंघामध्ये आहे. कारण का मागची लढत जर पाहिली तर तुम्ही अपक्ष म्हणून राहणार होता, जी मंडलिकांची मतं विभागली गेली होती आणि त्यामुळेच निर्णायक मतदान यांना मनोज फराके यांचा विजय निश्चित होता. आणि तशीच सध्याची परिस्थिती आहे. कारण का भूषणदादा पाटील असतील, बाबासाहेब पाटील असतील किंवा त्यांचा जो गट आहे, त्यांचा जो लोकांचे जी नाळ जोडलेली आहे तेच कदाचित यावेळी सुद्धा किंगमेकर होताना या ठिकाणी दिसते. कारण का जरी परिस्थिती बघितली तर बोरोडे मतदारसंघाची ही लढत अत्यंत अटीतटीची होणार आहे आणि त्यामध्ये निर्णायक भूमिका ठरणार आहे ती भूषणदादा पाटील गटाची. तर तुम्हाला यामध्ये युतीच्या वेळी जी चर्चा होती त्यावेळी तुम्हाला काही विचारात घेतलं होतं? नाही, आता काय झालं, युतीच्या वेळेला ज्या वेळेला मतदारसंघाचं वाटप झालं त्यावेळेला मतदारसंघाचं वाटप होत असताना समान वाटप, आता आपणच म्हणलात की 3 सीटा ह्या राष्ट्रवादीला आणि 3 सीटा ह्या भाजपला गेल्या आणि 8 पंचायत समिती भाजपला आल्या. म्हणजे तसं मला आदरणीय मुश्रीफ साहेबांचा सुद्धा आभार मांडायचा आहे की 8 सीटा म्हणजे राज्याचे मंत्री असून तालुक्याचे आमदार असून त्यांनी सुद्धा एक पाऊल मागे घेण्याची भूमिका घेतली. आज तसं बघायला गेलं तर पंचायत समितीवर तशी भाजपची सत्ता आज प्रस्थापित होणार आहेत आणि 3 सीटा ह्या भाजपच्या माध्यमातून आहेत. इथं भाजपमध्ये काम करत असताना व्यक्तीपेक्षा पक्ष हा मोठा. नाही, यावेळी अशी परिस्थिती आहे की तुमच्या गटाला पूर्णपणे डावलले गेले, ही नाराजीचा सूर काही ऐकायला मिळत आहे. तर काय नाराजी कशा पद्धतीने दूर होणार? नाही, काय आहे, कारण कार्यकर्ते तुमच्यावरती प्रत्येक कार्यकर्ते ही इच्छुक असतात. प्रत्येक आपल्या पाठिंब्याच्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा नेत्याचा प्रयत्न कायमपणे असतो आणि तो माझाही प्रयत्न होता. तर ज्या वेळेला आपण एखाद्या पक्षामध्ये काम करतो, ज्यावेळी युतीच्या बाबतीमध्ये काम करत असतो त्यावेळी आपल्याला सुद्धा एक पाऊल मागं साहजिक आहे की आपल्याला तिकीट न मिळणे याचं कुठं तर खंत आहे, खरं ते क्षणापुरते असते. त्या खंत न बाळगता आपण पक्ष आणि सगळ्या आपल्याबरोबरच्या लोकांना घेऊन हिरिरीने आणि ताकदीने ह्या निवडणुकीत काम करायचं आपण ठरवलेलं आहे. निश्चितच पुन्हा एकदा या ठिकाणी भूषणदादा पाटील एक दिला काय म्हणतोय, राष्ट्रवादी आणि भाजपचे जे उमेदवार आहेत शोभाताई काकी, त्याचबरोबर जे या ठिकाणचे डॉक्टर इंद्रजित पाटील जे पंचायत समिती गणाचे आहेत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारण्याची यांच्या या ठिकाणी पदयात्रा सुरू आहे. मात्र परिस्थिती बघितली तर 33,000 मतदान आहे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, सुमारे 16,000 आहे आसपास पंचायत समितीमध्ये. साधारण जो आढावा घेतला तर भूषणदादा पाटील गट जो काय निर्णय घेणार आहे तो कदाचित त्या पद्धतीनं हा कौल झुकेल असं वाटते. कारण का इनकमिंग बरंच होत आहे. आज कदाचित हमीदवाडा सहकारी साखर कारखान्याचे जे संचालक आहेत, काही यंग जनरेशनचे किंवा काही संचालक आता या ठिकाणी येत आहेत, 3 नेते तुल्यबळ असताना सुद्धा मंडलिक गटातून इनकमिंग होत आहे. याचा अर्थ कदाचित ही एकतर्फी निवडणूक राहिलेली नाही, जनतेनं मनात ठरवलेलं आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत काय होतं हेच पाणी आता औचक्याचे ठरणार आहे. कॅमेरामॅन मधुरा पाटीलसह मी समाधान मातुगडे, वाळवे. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.